आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बाईक टॅक्सी संदर्भातली ही बातमी आहे। मुंबईसह राज्यात अधिकृत परवानगी विना सुरू असलेल्या बाईक टॅक्सींवर कारवाईचा इशारा राज्य सरकारने दिलाय। या नियमबाह्य सेवेला खीळ बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र अवघ्या 24 तासातच सरकारने घुमजाव केला। ही सेवा देणाऱ्या कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअर्स, ॲपल ॲप स्टोअर्स वरून हटवण्याचे आदेश मागे घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांना दिलासाच मिळालाय। या प्रकरणाचा फेर आढावा सुरू आहे, कोणतीही कारवाई करू नका असं पत्रच महाराष्ट्र सायबर विभागाने प्रस्तुत केलेलं आहे। त्यामुळे बाईक टॅक्सीवरील ठोस कारवाईचा परिवहन विभागाचा दावा पोकळ ठरलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मेला राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आणि बाईक टॅक्सी ॲप बंद करावेत आणि कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना केल्या होत्या। मंत्र्यांच्या पत्राचा आधार घेत 15 मेला महाराष्ट्र सायबरनं गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली। त्यात ओला, उबर, रॅपिडो हे ॲप हटवून टाका अशा सूचना दिल्या गेल्या होत्या। त्याच्या स्पष्टतेसाठी लिंक सुद्धा पाठवल्या होत्या। या पत्राला 24 तास उलटण्याआधीच महाराष्ट्र सायबरनं ॲपल, गुगलला पुन्हा एकदा शनिवारी पत्र पाठवलं। यात 15 मेला जारी केलेल्या नोटिशीवर सध्या कोणतीही कारवाई करू नका असं म्हटलेलं आहे। बाईक टॅक्सीचा प्रवास किती सुरक्षित आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रवासी सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना नाही। प्रवाशांना हेल्मेट दिलं जात नाही। जे मागे बसणारे दुचाकीवर त्यांना हेल्मेट दिलं जात नाही। चालक बेदरकारपणे बाईक चालवतात। ॲपवर दाखवलेला जो मार्ग आहे त्याच्याऐवजी अनेकदा स्वतः शॉर्टकटचा पर्याय अवलंबतात। कंपनीकडून चालकांना विमा संरक्षण सुद्धा मिळत नाही। चालकांची पोलीस पडताळणी झालेली नसते। महिला सुरक्षेसह आपत्कालीन यंत्रणांचा अभाव आहे। या सगळ्या कारणांमुळे त्या ॲप्सवर बंदी आणा, त्या ॲप्सला काढून टाका प्ले स्टोअरमधनं असं सांगितलं गेलं होतं, पण सरकारनं 24 तासात घुमजाव केलेला आहे।